पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. त्याशिवाय ते पवार कुटुंबियाचे प्रमुख आहेत. पार्थ पवारांचे ते आजोबा आहेत. जर एखादा नातू आजोबाकडे मार्गदर्शनासाठी गेला असेल तर त्याला राजकीय महत्त्व देण्याची एवढी आवश्यकता नाही. खरं तर आपल्या विभागाकडून 40 तासामध्ये एक वितरण घेतलेलं आहे. हे होते डॉक्टर त्याच्या नोंदणी संदर्भात स्थगितीचं पत्र रद्द केलं. नाही, विषय तसा नव्हता. विषय काय होता, 2014 साली जितेंद्र आव्हाड साहेब या खात्याचे मंत्री असताना त्यांनी होमिओपॅथी डॉक्टरांची प्रॅक्टिस करण्यासाठी ॲलोपॅथीची एक CCMPचं एक कोर्स आणला आणि तो कायदा केला. तो 2014 साली केला. आता आहे 2026. IMA जे आहे म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मार्ड हे उच्च न्यायालयात गेले आणि 12 वर्षे लढाई सुरू आहे. ना उच्च न्यायालयानं स्थगिती दिली. कायदा तरी आम्ही होमिओपॅथीच्या CCMPचा करून बसलो आणि अशा आता आम्ही कैचीच सापडलेलो आहोत. आम्ही त्यांची नोंदणी सुरू केली त्या MMCच्या रजिस्ट्रेशनमध्ये, तर होमिओपॅथीचे डॉक्टर संपावर जातात आणि IMAचे लोक संपावर जातात. नाही केली तर होमिओपॅथीचे लोक संपावर जातात. आता वास्तविक 2-3 दिवस उच्च न्यायालयामध्ये ही तारीख होती, तर लवकरात लवकर जर उच्च न्यायालयाने निर्णय दिला तर मला वाटतं बरंचसं सोपं होईल. कधी कधी मला संजय राऊतांची विधान ऐकून खरोखरच कधी कधी आश्चर्य वाटते की इतका हुशार ज्ञानी माणूस अशी वक्तव्य कशी करू शकतो. आणि मला वाटतं की भविष्य जर कळायला लागलं असेल तर त्याने आपलंही भविष्य एकदा सांगून टाकावं आम्हाला. केंद्रीय समितीचा एक रिपोर्ट आलेला काही दिवसांपूर्वी, याच्यामध्ये देशातली काही रुग्णालय 3 स्टार हॉटेलपेक्षा सुद्धा जास्त दरानं रूम घेतात रुग्णांना. सरकारी असेल, खाजगी असेल. नाही, आता एक सरकारी रुग्णालय असा दर काय आकारणार नाहीत. खाजगी रुग्णालयाबद्दल आता आपण दर काय असावे त्याबद्दल एक समिती नेमली आहे. मला वाटतं त्याप्रमाणे त्यांचे सगळे दर आता ठरवले जातील. अशा रुग्णालयांवर काय कारवाई? नाही, आता कायदाच करणार आहे ना आपण याबद्दल. त्याचे दर काय असावेत, काय फॅसिलिटीज असावेत, त्याबद्दल आपण कायदाच करणार आहोत. शक्तीपीठ मी याबद्दल अनेक वेळा माझं विधान केलेलं आहे की शक्तीपीठ रस्ता हा पहिला माझ्या मतदारसंघात जाणार होता. ती लाईन रद्द झाली. परंतु 2 माझ्या मतदारसंघातली गावं, एक बोरोड आणि एक उंदरवाडी ही गावं यामध्ये अडकलेली आहेत आणि बोरोड हे माझं काळीज आहे असं मी सांगितलं होतं. आता तो रस्ता करण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे आणि आता आंबेडकर साहेब, चंद्रदीप नरके यांच्या मतदारसंघातून हा जादा रस्ता जात असल्यामुळं ते एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन ती लाईन कशी बदलता येईल, रस्ता तर आपल्याला करायचाच आहे परंतु कमीत कमी कसं नुकसान होईल ते प्रयत्न करतायत. नाही, ठीक आहे ना, शेवटी आम्ही आज सत्तेमध्ये आहोत. मुख्यमंत्री महोदयांची ती आणि सगळ्या एकनाथ शिंदे साहेबांची ती इच्छा आहे, तर आपल्याला समजूतीनं मार्ग काढावा लागेल. आता पुण्याच्या पालकमंत्री उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार वहिनीच आहेत, त्यामुळे त्या तिथे लक्ष घालतील आणि जो काय वाद आहे त्यावर बसून ते तोडगा काढतील. कोणाच्या बाजूने आहेत ती किमान कळेल. महायुतीमध्ये जे काही वाद सुरू आहेत शेतकरी आमच्या बाजूने, त्यांचा भ्रमनिरास होईल आणि फार मोठ्या फरकानं ते पराभूत होतील. त्यांनी अशा वर्गाला करू नयेत अशी माझी विनंती आहे. 25-0 झालेलंच आहे. युतीच्या 25 येणारच आहे. कोल्हापूरमध्ये पालकमंत्री नको आहे तर तिकडे प्रतिसादाच्या जास्त हळदीपूर कलेक्टर पाण्याची गळती आहे, त्याचा भार पाणी भरला
नाही, माझी काय माहिती नाही अजून. मी आजच आलो. मी माहिती घेऊन या विषयावर बोलेन. थँक्यू.